छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध एमआयएम आमने सामने आलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत, तर खासदार इम्तियाज जलील यांना पाहताच ह्या घोषणाबाजी देण्यात आलेल्या आहेत। जालना मुंबई वंदे भारतच्या उद्घाटनावरून हा वाद झालेला आहे। भाजप पदाधिकाऱ्यांशी या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने संवाद देखील साधलेला आहे। खासदार इम्तियाज जलील यांना पाहताच ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। जालना मुंबई वंदे भारतच्या उद्घाटनावरून हा वाद निर्माण झालेला आहे। भाजप पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन छत्रपती संभाजीनगरमध्ये वंदे भारतचं लोकार्पण सोहळा आहे। पंतप्रधान या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। मात्र दुसरीकडे इम्तियाज जलील यांना आमंत्रण आलेले नव्हतं आणि ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना समोर पाहून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामची घोषणा आपण या ठिकाणी अजूनही घोषणाबाजी केली जाते। काय सांगाल, वंदे भारतला अडवलं जाणार असं जलीलने इशारा दिलेला होता, दिसल्याच्या नंतर तुम्ही जय श्रीराम घोषणाबाजी सुरू केली आहे? कारण नरेंद्र मोदी साहेबांनी मराठवाड्यासाठी आज वंदे भारत जी की सगळे नागरिक यांची अपेक्षा होती की संभाजीनगरमध्ये वंदे भारत ट्रेन चालू व्हावी आणि या विकासामध्ये जर आमचा खासदार इथला जलील खासदार जर करत असेल त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि वंदे भारत ट्रेनचं इथे स्वागत करण्यासाठी आज आम्ही इथे आणि जय श्रीराम हे आमच्या मनामध्ये जय श्रीराम आहे। आमच्या सगळ्यांचा आराध्य दैवत जय श्रीराम आहे। त्यामुळे त्याचा नारा आम्ही दरवेळेसच घेतो आणि इम्तियाज जलीलसाठी काय आम्ही आमच्यासाठी नारा घेतो, आमच्या आनंदासाठी घेतो, कारण जय श्रीरामाच्या मुळे आम्हाला ही वंदे भारत ट्रेन आम्हाला मिळाली। इम्तियाज जलील दिसल्याच्या नंतर जय श्रीरामचा नारा गरजू लागला होता, कोणाची घोषणाबाजी सुरू केली असं म्हटलं जातं? जलीलला करून कशाला करून, जलील हा काही आता काही दिवसाचा खासदार आहे, काही दिवसाचा खासदार आहे। आता जय श्रीराम म्हणणार खासदार निवडून येणार आहे, त्यामुळे जलीलच्या बद्दल मला काही घेणं देणं नाही त्याच्याबद्दल। पण या ठिकाणी पाहताय इम्तियाज जलील आतमध्ये जे आहे ते बसलेले आहेत आणि या रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे आहे ती घोषणाबाजी केली जाते आणि मोठ्या संख्येमध्ये भाजपचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जय श्रीरामची घोषणाबाजी जी आहे ते करताना पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। पोलिसांनी ज्या बळजबरीने यांना माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढत असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी पर्यंत आहे। कुठेतरी ट्रेन थांबली, आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे। आमच्या लोकांना तुम्ही बाहेर काढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहे त्यांनाही बाहेर काढा। म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे। तुम्ही असा पार्टिझन हे अप्रोच घेऊ शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।